नमस्कार सर्वांना। आज नवरात्रीचा पहिला दिवस, तर आज मी आली आहे सप्तशृंगी गडावर। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तशृंगी गडावर एक अद्भुत अनुभव असतो। या दिवशी भक्त मोठ्या प्रमाणात गडावर येतात, देवीचं दर्शन घेतात आणि उत्साहात सहभागी होतात। तर आज आपण पण सहभागी होऊया आणि देवीचं दर्शन घेऊया। सप्तशृंगीगड हे नाशिक जिल्ह्याच्या वणीमध्ये स्थित आहे। महाराष्ट्रात एकूण 3.5 शक्तिपीठ आहे, त्यातले सप्तशृंगीगड हे अर्धशक्तिपीठ आहे। सप्तशृंगीगड हे सह्याद्री पर्वत रांगेत आहे, ज्यामुळे गडाला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे। आम्ही गडावर पोहोचलो। गडावर सकाळपासूनच भक्तांची गर्दी व्हायला सुरुवात झाली। गडाच्या परिसरात रंगारंग आणि भक्तिमय वातावरण आहे। सगळीकडे देवीच्या नावाचा जयघोष करत आहे। गडावर जाताना पहिल्या पायरीवर फूल अर्पण करून आम्ही दर्शनाला सुरुवात करतोय। आम्हाला देवीचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्या चढून वरती जायचं होतं, पण गडावर खूप गर्दी असल्यामुळे ते शक्य झालं नाही। त्यामुळे आम्ही दर्शन घेण्यासाठी रोपवेनी जायचं ठरवलं। रोपवेच्या मार्गाकडे जात असताना खूप सारे स्टॉल, दुकाने लागलेले आहे। आता मी रोपवेचं तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटर कडे चालली आहे। रोपवेचं तिकीट काढलं। रोपवेचं दोन्ही साइडचं तिकीट पर पर्सन 110 रुपये आहे आणि वन साइड पर पर्सन 55 रुपये आहे। आता मी रोपवे मध्ये बसले। रोपवे वरती गेल्यानंतर वणीगडाचं दृश्य असं दिसते, तुम्ही बघू शकता। रोपवे मधून उतरल्यावर आम्ही मुख्य द्वारावर पोहोचल्यावर बघितलं तर दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी होती। आम्ही रांगेत उभे असताना देवीची आरती सुरू झाली। सर्व भक्त देवीच्या आरतीत तल्लीन झाले।
अशी पण गडावर भाविकांची दररोज वर्दळ असते. देशभरातून भाविक सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. पण आज नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने गडावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. नवरात्र असल्यामुळे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात रंगबिरंगी फुलांची सजावट केली आहे. देवीला आभूषण घातले आहे. देवीचं रूप खूपच सुंदर दिसतंय. सप्तशृंगी गडावरचा नवरात्र उत्सव केवळ धार्मिक नाही, तर एकत्र येऊन आनंद घेण्याचा आहे. भक्ती, निसर्ग आणि संस्कृतीचा एक अद्भुत संगम म्हणजेच सप्तशृंगी गड. तर मित्रांनो, हा होता नवरात्री 2024चा अनुभव. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय माता दी.